एक विजन ठेवून आम्ही पुण्यामध्ये काम केलं. 2014 नंतर पुण्याच्या विकासाची विजन आज आपण बघा, स्वारगेटला जे मल्टी मॉडेल हब आपण तयार करतोय, वन ऑफ इट्स काइंड आहे. म्हणजे कुठल्याही मेट्रोमध्ये अशा प्रकारचा हब आपल्याला दिसणार नाही जो स्वारगेटला आपण घेतला आहे, ज्याच्यामध्ये मेट्रोही इंटिग्रेट होणार आहे, ज्याच्यामध्ये एसटी होणार आहे, ज्याच्यामध्ये सिटी बसही इंटिग्रेट होणार आहे. सगळ्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आपण त्या ठिकाणी इंटिग्रेट करतो आहोत. या विजननी काम करण्याचा आणि मला विश्वास आहे, कारण मी हे बघतोय की पुणे जसं मुंबई अनेक वर्ष महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून काम केलं. आता नेक्स्ट आपण जर अर्बन ॲग्लोमरेशनचा विचार केला तर नवी मुंबई आणि पनवेल या ज्या दोन कॉर्पोरेशन आहे, यातलं अर्बन ॲग्लोमरेशन आणि पुणे PMRDA क्षेत्राचं अर्बन ॲग्लोमरेशन हे नवीन ग्रोथ इंजिन आहेत. कारण टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चरिंग या दोन्हीचं मॅग्नेट इथे तयार झालेलं आहे. आणि आज एक प्रकारे मुंबई पुणे आपण जोडलेलं आहे. म्हणजे ट्रान्स हार्बर लिंक नंतर आणि आता ज्यावेळी आपला हा पूल त्या ठिकाणी तयार होईल, जो मधली मिसिंग लिंक आहे ती तयार झाल्यानंतर आणि आपले एक्झिट जे आहेत ते सगळे एक्झिट डिकंजेस्ट झाल्यानंतर एक प्रकारे हे कम्प्लीट एक अर्बन ॲग्लोमरेशन तयार होणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी योग्य वेळी प्लॅन करून भविष्यातलं एक व्हायब्रंट शहर अशा प्रकारे पुण्याची रचना ही या ठिकाणी आपण मला वाटतं केलेली आहे. सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, पण तुमचे प्रश्न देखील असणार आहेत. मी एवढंच पुणेकरांना तुमच्या माध्यमातून आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्रातलं सस्टेनेबल शहर म्हणून आम्ही पुण्याला डेव्हलप करतो. आमचे प्रोजेक्ट्स हातात घेतलेले पूर्ण झाल्यानंतर पुणे हे देशातलं एक सस्टेनेबल शहर असेल.